चिकाचा मानकरी असेल आणि इथे हारलात तर मात्र 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आमचे बॉल बॉय सूरज घरत यांची देखील खूप मेहनत आहे. त्यांचा फेवरेट स्ट्रोक कडप्पा आहे. कडप्पा स्ट्रोक ते देखील खूप मेहनत घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. टेनिस क्रिकेटचा बादशाह स्ट्राईकवरती आहे आणि पहिलं षटक घेऊन आलाय आयुष कोंडिलकर. आयुषच्या विरोधामध्ये केतन म्हात्रे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळला. केतन बॉलला पाठवलं जमिनीला गुदगुल्या करत. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. याच आयुष कुंडिलकरनं मागच्या मॅचमध्ये केतन म्हात्रेला शून्यावरती बाद केलं होतं. 17 वर्षाचा आयुष कोंडिलकर पनवेल तालुक्यातील चावणे विभागातील जांभिवली गावचा सुपुत्र आहे. किरणची खोज मैदानामध्ये पाहायला मिळतीये आणि त्याच्या पहिल्या बॉलवरती केतनच्या बॅटमधून आला चौकार. फसवा बॉल. केतनला त्यानं थोडस संभ्रमामध्ये टाकलं. ऑन साइडला खेळायचं होतं. केतननं ड्रॅग करून दाखवलं आणि पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहू शकतोय. लेग ब्रेक होता. शरीरावरती जाऊन आदळला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बुटांची जादू पाहायला मिळाली आयुष्या. या वेळेला केतनचा हेलिकॉप्टर लँड होतोय सरळ कॅमेरामनच्या दिशेनं. मॅच मधला इनिंग मधला केतनचा पहिला षटकार. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. विविध अँगलनी फटका पाहिला. केतनचा हेलिकॉप्टर स्ट्रोक. वाकलनचा वाघ मैदानामध्ये गरजतोय बरसतोय. धडक बेधडक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. खरं तर केतनला सहजासहजी बाद करणं शक्य नसतं. मागच्या मॅच मध्ये ड्रीम विकेट मिळालेली आयुष कोंडिलकरला, परंतु त्या आयुष कोंडिलकरचा अभ्यास करून केतन आलाय आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणखीन एक नजाकत क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा लगातारचा दुसरा षटकार. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका. ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईड यॉर्कर उडी मारून खोदून काढला आणि सिक्सर किंग सारखी बॅटिंग करतोय मैदानामध्ये. तिसरा मोठा फटका पाहायला मिळाला आयुष्या विरोधात. रिव्हर्स खेळलाय. या वेळेला कव्हर्सला वेधून बॉलला पाठवलं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. चौकार. थँक्यू. हा देखील पुढ्यात टाकलेला थोडासा यॉर्कर होता. चौकार आला ना. बॅटीचं चुंबन घेताना पाहायला मिळाला. ज्या बॅटनं त्याला साथ दिली, ज्या बॅटनं त्याला मोठं केलंय, त्या बॅटच्या प्रती नतमस्तक होताना केतनला आपण स्क्रीनवरती पाहतोय. 20 धावा धावफलकावरती. केतन म्हात्रेला थांबवायचं कसं हा एकच प्रश्न गोलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाच्या गोठ्यामध्ये विचारला जात असेल.
आपटलेला बॉल, उडी मारून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलचा इशारा आलाय, केतननं रेफर केलंय. उडी मारून खेळण्याचा प्रयत्न, वाईट साईड केतननं कदाचित रेफर केलं असावं. 20 धावा आतापर्यंत आल्यात. तिसरे पंच चेक करत असताना आणि पंचांचा निर्णय आलाय, हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा चेंडू आता टाकावा लागेल गोलंदाजाला. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. ऑन द टो उडी मारून खेळण्याचा प्रयत्न. 21 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील यांना आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. केतनला त्यांनी संघामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून संधी दिली. प्रत्येक कर्णधाराचं, प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असतं की एक मोठा खेळाडू आमच्या संघामध्ये आला पाहिजे. केतन आला आणि त्यानं मनं देखील सगळ्यांची जिंकलीत. पुल केलाय, पॉवरफुल आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल गेलाय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. केतन मात्र मैदानामध्ये आग लावतोय. 25 धावा राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या धावफलकावरती. केतनच्या पूर्ण कुटुंबाचं गुणगौरव करणारं गीत आमच्या डीजे मॅडीनं वाजवलं. परंतु एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन. ज्यावेळी स्वर्गीय रतनबुवा स्मृती ट्रॉफी वाकलन संघानं जिंकली, केतनला त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार मिळाली. संपूर्ण गावामध्ये रॅली निघाली होती आणि प्रत्येक घरोघरी केतनला बोलवून माता भगिनी त्याचं औक्षण करत होत्या, ओवाळणी करत होत्या. प्रचंड लोकप्रियता या खेळाडूची आहे आणि महाराष्ट्रामधील सगळ्यात लोकप्रिय खेळाडू उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये सगळ्यांची मनं जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेची 5वी रात्र आहे. आतापर्यंत तब्बल 2 लाखाहून अधिक लोकांनी ही स्पर्धा 24 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती पाहिलेली आहे. त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. खरं तर शेवटचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला 24 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे आणि वरद भगतच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. आज वरद भगत या गोलंदाजी करणाऱ्या संघाचा ट्रम्प कार्ड ठरलाय. ज्या ज्या वेळी संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेला वरद धावून आलाय. वरद म्हणजे गणपतीचं नाव आहे, विघ्न अर्थ आहे आणि आज त्यानं पूर्णपणे तारलंय. परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील त्याला चांगलं खेळावं लागेल. समोर आहे तो रायगडचा वॉल फिनिशर बारक्या. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या जास्त बाहेर. पंच वाईड बॉल दाखवत असताना शुभम कदमकडून सांगण्यात आलंय की डिसिजन रेफर करूया आपण आणि पंचांचा वाईड बॉल आहे आणि त्याला रेफर देखील करण्यात आलेला आहे. वरदनं आज बॅटिंग चांगली केली आहे, वरदनं आज बॉलिंग चांगली केली आहे आणि या निर्णायक क्षणाला त्याला चांगलं खेळावं लागेल. स्क्रीनवरती आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचा विजेता कर्णधार, रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या दारामध्ये उभा करणारा सावळे गावचा सुपुत्र, रायगडचा सिक्सर किंग. चांगलं खेळावं लागेल. फेअर बॉल आहे आणि रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल ठरलेला आहे. शुभमचा अगदी योग्य निर्णय पाहायला मिळाला. डॉट बॉल आलेला आहे. पहिला बॉल डॉट. बारक्या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, बैठक लगावण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयशी ठरला. लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. 22 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. फार चांगला चेंडू. आता वाईटसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीम कडून घेण्यात आलेला आहे. जेपी सरांचं पॅनल आहे. विकी शेलार सर आहेत, स्वतः जय पवार सर आहेत आणि त्यांचे सहकारी. गेल्या 4 रात्री आणि आजची 5वी रात्र फार चांगलं काम त्यांचं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी आहे. योग्य निर्णय यावेळेला पंचांचा.
लगातारचे 2 डॉट बॉल आले. स्टंपवरून जाणारा बॉल आहे. आपण रिप्लेमध्ये देखील पाहतोय, मुख्य स्क्रीनवरती देखील पाहिलं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या आमच्या पूर्ण टीमच्या सहाय्यानं 2 डॉट बॉल आलेत. थोडंसं संभ्रमामध्ये टाकलं जातंय. बारक्यासाठी वारंवार लाईन, लेन थोडीशी वेगवेगळी ठेवली जातीये. कधी बारक्या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, कधी बारक्या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि वरच चांगली बॉलिंग करतोय. 3 चेंडू त्यानं या ओव्हरमध्ये मॅडन टाकलेले आहेत, निर्धाव टाकलेले आहेत. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. पंचांकडे अपील पाहायला मिळालं. लगातारचा 4था डॉट बॉल पाहायला मिळाला. आग ओकणारी फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली होती केतन म्हात्रेची. आता आगीचे गोळे मैदानामध्ये डिलिव्हर केले जात आहेत वरद भगत कडून. 4 चेंडूंवरती फलंदाजांना थांबवलं जातंय आणि मॅच मध्ये रंगत निर्माण करण्याचं काम करतोय संकटमोचक वरद भगत. आता मात्र इनसाइड आउटचा स्ट्रोक 5व्या चेंडूवरती सुबोधच्या हातामध्ये झेल देऊन बाद होतोय. बारक्या कांबळे मोठा धक्का बसतोय धावांचा पाठलाग करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला. मोठा झटका मिळालाय. बारक्या बाद झालाय. शून्याचा चष्मा घालून 5 चेंडूंवरती एकही धाव त्याला जमा करता आली नाहीये आणि स्पर्धेतलं आणखीन एक मेडन षटक आपल्याला पाहायला मिळणार का? सगळ्यांचं लक्ष वरद भगतकडे आहे. 5 चेंडू त्यानं जणू काही आगीचे निखारे डिलिव्हर केलेत, आगीचे निखारे फेकलेत. परंतु आता त्याच्या समोर रायगडचा वंडर बॉय आहे. एका बाजूला 19 बाईक जिंकणारा खेळाडू, एका बाजूला 39 बाईक, 6 फोर व्हीलर आपल्या दारामध्ये उभा करणारा खेळाडू. परंतु त्याच्या समोर लगातार 5 चेंडू निर्धाव डिलिव्हर करणारा वरद भगतला देखील विसरून चालणार नाहीये. 19 बॉल शिल्लक आहेत. 42 धावांची गरज आहे. वरद भगतच्या विरोधामध्ये आकाश तारेकर असं बॅटल पाहायला मिळतंय आणि स्पर्धेतलं 4थं मेडन षटक पाहायला मिळणार का? याकडे आता तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. जल्लोष, आवाज, शिट्ट्या सारं काही पाहायला मिळतंय मैदानाच्या सभोवताली. आकाशनं बॉलला उडवलंय. सुबोध बॉलच्या खाली. गोल्डन विकेट ऑफ द मॅच आणि या स्पर्धेतलं 4थं मेडन षटक वरद भगत कडून पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वरद भगत साठी. आकाशसाठी चांगला बॉल होता. आकाशनं उचललं बॉलला. पॉवर प्ले मध्ये खेळायचं होतं, इनफिल्डला भेदायचं होतं. फटका मिसटाईम आहे आणि सुबोधनं दुसरा झेल टिपला. मागच्या मॅच मध्ये सुबोधनं मिस्टेक केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये सुबोध कोणती मिस्टेक करत नाहीये. आकाश बाद झालाय. मोठी विकेट मिळाली आहे गोलंदाजी करणाऱ्या स्मायरा आणि इश्विका वॉरियर जासई संघाला. 12 बॉलचा खेळ झालाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे आणि करण मडवी टीमचा कॅप्टन आता मैदानामध्ये दाखल होतोय. टेप बॉलचा वापर करण्यात येतोय. किरण पवारनं टेप बॉल नाही, स्विंग बॉल आपल्या हातामध्ये घेतलाय. समोर केतन म्हात्रे आहे. 6 बॉलमध्ये 24 धावांवरती तो खेळतोय. 400चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळालाय. 2 षटकार, 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि 2 सर्वोत्कृष्ट खेळाडूंमधलं बॅटल आहे. बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळी या 2 अस्त्रांच्या मध्ये 2 मोठ्या खेळाडूंचं युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. एक ठाण्याचा धुरंधर, एक वाकलनचा वाघ, तर दुसऱ्या बाजूला रायगडचा सुपरस्टार, रायगडचा सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा किरण. किरणच्या विरोधामध्ये केतन म्हात्रे. 2 मोठ्या खेळाडूंची लढाई आता एकमेकांच्या समोर आहे.
पहिलाच बॉल स्मार्टली प्लेस केलाय केतननं, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. नशिबाची साथ लाभतीये केतनला आणि मिळतोय चौकार. तिसरी चौकारांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पूर्ण केली आहे. केतन मात्रेच्या बॅटमधून आली. पहिली विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक मृणाल वर्सोलकर कडून पाहिली. सार्थक घरत कडून आपण एक चौकार हॅट्रिक पाहिली आणि आता केतन मात्रे तिसरा फलंदाज ठरलाय. मिसफिल्ड झाली. या चुका टाळल्या पाहिजेत. 17 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. टेप बॉल आहे. बाहेर अँगल होत असताना आता चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. केतन दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय, परंतु थ्रो प्रॉपर नाहीये. चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती पाहायला मिळाली. पंच रिव्ह्यू आहे. ओव्हर स्टेपिंग चेक केलं जाईल. 67 धावांचं लक्ष आहे. 31 धावा आतापर्यंत आल्यात. 16 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. या चेंडूचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे आहे. पाठवण्यात आलाय. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल. सामना दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. फेअर बॉल आहे. थोडंसं डाऊट होतं, म्हणूनच शहानिशा केली, कारण ट्रान्सपरन्सी हवी आहे. 16 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. केतन मात्रेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 31 मधील 30 धावा ह्या एकट्या केतनच्या बॅटमधून आल्यात आणि एक धाव वाईडची आली आहे. एकूण 31 आलेले आहेत. बॉलला कट केलंय पाठीमागे, फिल्डर लावलाय. धाव मिळते केवळ एकच. 32 धावा झाल्यात. अर्ध सत्र संपलंय. 15 चेंडूंचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 15 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. सामना दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. सामना बॅलन्स आहे. सामना 50-50 आहे. सामना समप्रमाणामध्ये आहे आणि इथून पुढे चांगलं खेळावं लागेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना. किरण चांगली बॉलिंग करतोय आज. डॉट बॉलचा मारा पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून रोखलंय. करण मडवी टीमचा कर्णधार, संघातील एक चांगला खेळाडू आहे. आज चांगली कामगिरी करणची आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु महत्वाच्या क्षणाला डॉट बॉल खेळताना तो देखील पाहायला मिळतोय. 14 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. 14च्या आस्किंग रेटनं धावा जमा करायच्या आहेत. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. किरणची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 25. दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या 7. किरण समोर बॉलला टाकतोय, तिथून बाहेर वळवण्याचा तो प्रयत्न करतोय, त्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि 2 डॉट बॉल त्यानं करण मडवीच्या अगेन्स्ट डिलिव्हर केलेत. मोठ्या संख्येनं प्रेक्षक आहेत. शेवटची मॅच अनुभवतायत. सगळ्यांना सुन्न करणारा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. सगळ्यांना थक्क करणारा सामना मैदानामध्ये रंगला जातोय आणि एक नेट टू नेट फाईट मैदानामध्ये होत असताना एज अँड टेकन. बॅटर करण हॅज टू डिपार्ट. वन मोर बॅट्समन बॅक टू द डगआउट. नक्कीच डीजे माडीनं चांगलं गीत वाजवलं. पॉवरफुल पवार मैदानामध्ये पाहायला मिळाला. काय कम्मालीचा षटक त्यांना हाताळलं. प्रेशर मुवमेंटला गोलंदाजीला आला. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. संघ अडचणीमध्ये होता. वरदनं मोमेंटम मिळून दिलेला तो मोमेंटम दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील त्यानं कॅरी केला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती आहेत.
परंतु वाकलनचा वाघ मैदानामध्ये उभा आहे. 9 बॉलमध्ये 31 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात आणि 12 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. जोपर्यंत मैदानामध्ये केतन मात्रे उभा आहे तोपर्यंत राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचे सगळे समर्थक, सगळे पाठीराखे निश्चिंत असतील. कारण या फलंदाजामध्ये क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला सामना तो फिरवू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूनं तितकाच चांगला प्रयत्न केला जातोय. थोडं फास्ट खेळायचंय. आयोजकांकडून सूचना आली आहेत. आणि प्रत्येक बॉल किंवा ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय. बॉलिंग टीमने देखील या सूचनेकडे लक्ष द्यावं. 12 बॉल 35 धावा. एकटा केतन लढतोय. दुसऱ्या बाजूनं किरण पवार देखील शर्तीचे प्रयत्न करतोय. आपल्या खेळातील मॅच्युरिटी दाखवतोय आणि त्यानं खरं तर त्याच्या सगळ्या विश्वासू खेळाडूंना संघामध्ये स्थान दिलंय. आपल्या विभागातील खेळाडूंना संघामध्ये स्थान दिलंय आणि जशी सिच्युएशन येते ना तशी किरण मॅचमध्ये त्याच्या बॉलिंगमध्ये चेंजेस करतोय. कारण या अगोदर रोहित गोलंदाजी करत असायचा, परंतु रोहितला त्यानं ओव्हर दिली नाही, वरदला आणलं, स्वतःनं षटक हाताळलं आणि आता रोहित. कारंदे आलाय, फुलटॉस बॉल, रोहित कारंदेच्या हाताला ब्रश करून गेला. रोहित फ्रस्ट्रेट झाला. त्या ठिकाणी त्याचं ॲग्रेशन सारं काही सांगून जातंय. जर बॉल हातामध्ये बसला असता तर एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. फुलटॉस बॉल, सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. केतनचा झेल त्याच्या हाताला स्पर्श करून गेला, ब्रश करून गेला. सिंगल मिळाली. 11 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. 11 बॉल 34 धावा. फार चांगला सामना मैदानामध्ये रंगला जातोय. शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणारी मॅच निश्चित रूपानं पाहायला मिळणार. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून अधिक ताकदीचं पाहायला मिळालं. सिंगल मिळाली या चेंडूवरती आणि या चेंडूवरती सिंगल आली आहे. एकूण धावसंख्या होतीये ती 34. जितेश भोईर स्ट्राईक वरती होता. मोठ्या जोईचा जितेश सिंगलनं स्ट्राईक रोटेट करतोय. केतन एकाग्रतेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. अशी सिच्युएशन केतनसाठी नवीन नाहीये. रोज नवीन चॅप्टर केतनच्या पुस्तकामध्ये असतो, क्रिकेटच्या पुस्तकामध्ये, आणि रोज नवीन इतिहास लिहिला जातो त्याच्या बॅटमधून. परंतु आज उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये एक नवा इतिहास लिहिणार का केतन मात्रे, की दुसऱ्या बाजूनं किरण पवार एक नवीन इतिहास लिहिणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोणत्या कर्णधाराचं उरण पनवेल प्रीमियर लीगची ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न पूर्ण होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 10 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. केतन 10 बॉलमध्ये 32 वरती खेळतोय. त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांचा पाऊस पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला, परंतु केतन मात्र थोडासा आता शांत राहतोय. धावांना सिंगल डबलला महत्व देताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मॅच टाईट आहे. मॅच नेट टू नेट आहे. सामना अगदी दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. केतनचा हा चांगला फटका, ग्लान्स केलाय पाठीमागच्या बाजूला, गोळीच्या वेगानं बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु चेंडू होतोय फरार. येतोय केतनच्या बॅटमधून संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. खरं तर आदरणीय दीपक शेठ पाटील साहेबांवरती आधारलेलं गीत आमच्या डीजे मॅडीनं ऐकवलं. त्यांचाच संघ मैदानामध्ये खेळतोय. प्रचंड गर्दी सातत्यानं गेल्या 5 रात्रींमध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहायला मिळाले. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांचं दैदिप्यमान असं आयोजन हंगामाच्या शेवटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला भेटीला आलेला आहे आणि सामना देखील तितकाच चांगला मैदानामध्ये रंगला जातोय. 9 बॉल 29 धावांची गरज. केतनच्या बॅटमधून आलाय, जमिनीला पॅरलल एक फ्लायटेड स्ट्रोक. केतनचा क्लास, केतनचं पोटेन्शियल, केतनची ताकद, केतनची गुणवत्ता दाखवणारा चौकार.
काय बॅटिंग करतोय, काय लढतोय, काय झुंजतोय, काय संघर्ष करतोय. वन मॅन आर्मी, एकटा लढतोय संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि 42 मधील 40 धावा केतनच्या बॅटमधून आल्यात. 8 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे आणि परिस्थितीला हातामध्ये घेऊन खेळतोय, परिस्थितीनुसार खेळ करतोय. जेव्हा वेळ येईल तेव्हा सिंगल डबल घेतोय, जेव्हा बॉल स्लॉटमध्ये येतोय तेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतोय. खेळातली मॅच्युरिटी, खेळातला परिपक्वपणा केतन दाखवतोय, परंतु रोहित देखील आता कमबॅक करावं लागेल. 8 बॉलमध्ये 25 ची गरज आहे. चोरटी धाव कंप्लीट केली आहे. 7 चेंडू आता शिल्लक असतील आणि 24 धावांची गरज आहे. 7 चेंडू 24 धावांची गरज आहे. सामन्यातील अतिशय निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या अर्थातच राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या फलंदाजांवरती थोडंसं प्रेशर कमी असेल आणि हा चेंडू जर कमी धावगतीचा, कमी धावसंख्येचा आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये 20+ धावा केतन आणि त्याचा सहकारी जितेश भोईरला चेस कराव्या लागतील. 7 चेंडू 24 धावा. राधे एंटरप्राइजेस चिर्ले की स्मायरा इश्विका एंटरप्राइजेस जासई, जबरदस्त लढत मैदानामध्ये. खोलात टाकलेला बॉल, केतन धाव घेतली नाहीये, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. आता मात्र मॅच मध्ये मजा पाहायला मिळेल. एकदा रोहित कारंडेसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. एक षटकामध्ये केवळ 11 धावा खर्च केल्या. चावणे परिसरातील कराडेचा खेळाडू आहे, फार चांगली बॉलिंग त्याने केली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 43 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गरज असेल 24 धावांची. किरण, टीम मीटिंग नकोय, सूचना आली आयोजकांच्या वतीनं. शेवटचे 6 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 24 धावा. खर तर करण मडवी गावठाणचा खेळाडू 6 बॉल मध्ये 38 धावा त्याने चेस केलेल्या आहेत. 6 बॉल मध्ये 41 धावा चेस केलेल्या आहेत. बऱ्याचशा मैदानावरती हे रेकॉर्ड होताना आपण पाहिलेत. आणि आज 5व्या रात्रीतील शेवटच्या सामन्यामध्ये नवा इतिहास लिहिला जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. इतिहास कोण लिहिणार? केतन मात्रे इतिहास लिहिणार का, की त्याला रोखण्यासाठी शेवटचा आलेला गोलंदाज सुबोध भोसले जो आयकॉन आहे तो इतिहास रचणार? याकडे सगळ्यांचं लक्ष. आयकॉन विरुद्ध आयकॉन लढत आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार. एका बाजूला सुबोध तर दुसऱ्या बाजूला केतन. केतन मध्ये क्षमता आहे, मोठे फटके मारण्यासाठी तो ओळखला जातो. षटकार चौकारांची भाषा, 4 आणि 6चा पाडा नेहमीच त्याच्या बॅटमधून बोलला जातो. परंतु दुसऱ्या बाजूनं सुबोध भोसले हा देखील एक गुणवान ऑलराऊंडर खेळाडू आहे. सातत्यानं वरोसे संघाकडून खेळत असताना पहिलं षटक, दुसरं षटक तो टाकत असतो, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये त्याला 24 धावा वाचवायच्या आहेत. केवळ 3 चेंडू त्याला चांगले टाकायचे आहेत. आपल्या कारकिर्दीतील 3 चांगले चेंडू टाकून आपल्या स्मायरा इश्बिका वॉरियर जासई संघाला विजय मिळवून देणार का सुबोध भोसले? आणि दुसऱ्या बाजूनं केतन मात्रे 4 मोठे फटके मारून राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघासाठी उरण पनवेल प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये एक नवा इतिहास लिहिणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुबोध भोसलेच्या विरोधामध्ये केतन मात्रे 6 मध्ये 24. केतनसाठी फिल्डिंग जर आपण पाहिली, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, मिड विकेटला फिल्डर आहे, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑफला स्वतः किरण उभा आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट, गली, फ्लाइंग स्लिप आणि लेग स्लिप 4 खेळाडू आपल्याला स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 24 धावा. केतन मात्रे की सुबोध भोसले, 2 आयकॉन खेळाडू, 2 मोठे खेळाडू यांच्यामधलं बॅटल पाहायला मिळतंय. दोन्ही कॉन्फिडंट आहेत, दोघांकडे चांगला आत्मविश्वास आहे. बघायचंय काय घडतंय.
पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेतोय केतन, थोडासा निराश आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला, रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय. समोरून बॉल बॅटच्या थोडासा खालून गेला, लाईन उचलू शकला नाही, लाईन पिक करू शकला नाही. पहिला डॉट बॉल, 5 चेंडू आणि 24 धावा. 5 चेंडू 24 धावा. बॉल आलाय पाठीमागे, 4 चेंडू 24 धावा. हा चेंडू निर्णायक असेल. केतनच्या बॅटमधून षटकार आला तर मात्र आव्हान जिवंत राहील बॅटिंग करणाऱ्या चिर्ले संघाचं. आणि जर हा चेंडू कमी धावसंख्येचा आला तर मात्र जिवंत राहील आव्हान स्मायरा इशिबिका वॉरियर जासई संघाचं. 4 मध्ये 4 षटकार मारावे लागतील केतनला. पहिला आलाय का बघायचंय. कॅच घेतली जातीये. किरण पवार आणि त्याची सेना आता जल्लोष करताना पाहायला मिळणार. केतन होतोय बाद. आता असतील चेंडू शिल्लक 3 आणि गरज असेल ती 24 धावांची. एकदा केतन मात्रेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय लढला, काय झटला संघासाठी. फार चांगला खेळ पाहायला मिळाला. सामना शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकला नाहीये, परंतु आज त्यानं आपल्या सगळ्यांची मनं जिंकलेत. 3 चेंडू शिल्लक आहे, 24 धावांची गरज आहे. वरद भगतचं ते मेडन षटक, निर्धाव षटक आणि त्या निर्धाव षटकानं खऱ्या अर्थानं इतिहास रचलाय. अजूनही सामना संपलेला नाहीये. एखादा दैवी चमत्कार फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकू शकतो. सुबोध भोसलेला आपण पाहतोय. खालापूर तालुक्यातील चौक परिसरातील वरोशाचा हा सुपुत्र आहे. 2 बाईक याला मिळालेल्या आहेत. स्वतः लेदरचा एक चांगला प्रशिक्षक आहे, परंतु स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना